सध्या जगात सगळीकडेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय, मात्र त्याचा दुरुपयोग देखील करताना आता अनेक जण दिसतात आणि त्या माध्यमातून सायबर फ्रॉड देखील समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो त्यांचाच व्हिडिओ वापरून व्हिडिओ कॉल केला आणि एका ज्येष्ठ नागरिकाची 78 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सगळा प्रकार डिजिटल अरेस्ट म्हणून सांगण्यात आला होता. तुमचे पैसे एका वेगळ्या ठिकाणी अडकले आहेत किंवा दहशतवादी तुम्हाला पकडायला येत आहेत अशा अनेक बतावणी करून त्यांना हा प्रकार केला होता. मात्र डिजिटल अरेस्ट नेमकं काय आहे, हे कशामुळे होतं आणि तुम्ही याच्यातनं कसे वाचू शकता, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्नेहा काटकर मॅडम आहेत, ज्या सायबर एक्सपर्ट आहे आणि प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी हेड ऑफ द क्विक हिलच्या देखील आहेत. तुमचं स्वागत आहे आधी ABP माझामध्ये. हे सगळे प्रकार समोर येत आहेत सायबर फ्रॉडचे. डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय ते आमच्या प्रेक्षकांना सांगा, कारण तेच अनेकांना माहिती नाही आता. सो डिजिटल अरेस्ट अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला रँडमली व्हॉट्सॲपवर किंवा कुठल्या तरी अशा ॲप थ्रू कॉल येतो जो सरकारी एका माणसाकडून CBI ऑफिशियल असू शकतात, पोलीस इन्स्पेक्टर्स असू शकतात, असं क्लेम करतात ते की आहेत. ते स्वतःचा चांगला फोटो प्रॉपर वर्दीमध्ये असतो आणि त्याच्यावरनं ऑफिशियल ह्याच्यावरनं तुम्हाला मेसेज केला जातो. मग तुम्हाला कॉल येतो, तुम्हाला घाबरवलं जातं की तुमच्या अकाउंटमधून सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स होत आहेत किंवा कुठलं ना कुठलं तरी, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिशियलकडून येऊ शकतो, CBIकडून येऊ शकतो. आणि मग एकदा तुम्हाला तिथून कॉल आला की मग ते वेगवेगळ्या गोष्टी सांगून तुमच्याकडून तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, आता तुमचा आधार कार्ड नंबर, बँक अकाउंट नंबर, पॅन नंबर किंवा OTP अशा गोष्टी काढून घेतात. अगेन ह्या सगळ्या गोष्टी करताना ते तुम्हाला सगळ्यात आधी पॅनिक करतात आणि पॅनिक आणि फिअर ह्या दोन इमोशन्सला ते इन्वोक करून तुमच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढून घेतात. त्यातून सुटका कशी, तर इतके पैसे ताबडतोब ह्या नंबरवरती फॉरवर्ड करा किंवा ह्या अकाउंटमध्ये टाका, हे आमच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. हे नाही केले तर तुमच्यावर अटक होईल, उद्या तुम्हाला येऊन पोलीस आजच्या आज येऊन पोलीस अरेस्ट करून घेऊन जाईल, अशी भीती दाखवून तुम्हाला ते पैसे ट्रान्सफर करायला लावतात. कितीतरी वेळा तुमच्या नावाखाली म्हणजे एखादा पार्सल इंडियाच्या बाहेर चालला आहे आणि त्या पार्सलमध्ये इल्लीगल सबस्टेन्सेस, ड्रग्ज सापडलेत असं आहे, ह्या गोष्टीखाली पण तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जातं. अगेन डिजिटल अरेस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉलवर घेतलं जातं, कोणाशी बोलता येत नाही, इतके घाबरून ठेवतात की तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट नाही करायचा, फॅमिली मेंबर्सला नाही, कोणालाच नाही. कॉन्स्टंटली तुमच्या समोर बसलेला माणूस ॲक्च्युली वर्दीमध्ये असतो. ऑब्व्हियसली तुम्ही बिलीव्ह करणार की तो पोलीस इन्स्पेक्टर असेल. तुमच्यासमोर इतकी रिअलिस्टिक गोष्ट, म्हणजे तुम्ही बोलताय, तुम्हाला प्रश्न केला जातं, इंटरोगेशन चालतं, 20-20 तास, कधी 2-2 दिवस इंटरोगेशन चालतं आणि तुमचे उत्तरं ते लिहून घेतात. कितीतरी वेळा ते इतके आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून इतकं रिअलिस्टिक करतात की मागून पोलीस स्टेशनचा आवाज येतोय, मागे पोलीस स्टेशनचा सेटअप आहे. सो कुठलाही कॉमन माणूस ऑब्व्हियसली ह्याच्यात फसतो आणि त्याखाली अगेन लिंक्स दिल्या जातात, पैसे ट्रान्सफर केल्या जातात आणि असे करून लोकांकडून भरपूर रक्कम घेतल्या जात आहे. डिजिटल अरेस्ट हे वाढतच चाललेलं आहे. मागच्या काही दिवसातनं पुण्यातनंच अनेक केसेस समोर आल्या. पुण्यातच नाही तर कोल्हापूर आहेत, सातारा आहेत, सांगली आहेत आणि आज छत्रपती संभाजीनगर, म्हणजे या सगळ्या राज्यातनं असू देत किंवा आपल्या शहरातनं देखील हे सगळे समोर येत आहेत. मात्र सामान्य माणसांनी याच्यातनं कसे मार्ग काढायचे आता? सो ॲक्च्युली सगळ्यात आधी तर पॅनिक होणं, आपण पॅनिक झालो की आपण गोष्टी अशा करायला लागतो जे आपण लॉजिकली विचार केला तर नाही करणार. सो सगळ्यात आधी तर पॅनिक होणं थांबवलं पाहिजे आणि खूप सिम्पल गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर कुठल्याही गव्हर्मेंट ऑफिशियल्सकडून, कुठलेही असो, CBI, पोलीस, कोणी असो, हे कधीही व्हॉट्सॲप किंवा अशा कुठल्या प्लॅटफॉर्मवर कॉल करत नाही. ते तुम्हाला रीच आउट होतील जर खरंच काही असेल, आणि जर रीच आउट झाले आणि सपोज हे ऑथेंटिक केस असेल तर तुम्ही कधीही त्यांच्या डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केला, जे ऑनलाईन सर्च करून, गुगल करून जरी तुम्ही डिपार्टमेंटला कॉल करून व्हेरीफाय केलं तर आयडियली ते व्हेरीफाय होतं आलं पाहिजे. पण ह्या गोष्टी
डिजिटल अरेस्ट असेल तर हे सेन्स ऑफ अर्जन्सी क्रिएट करतात, नाही आम्ही हेच आहे, तुम्ही आत्ताच कॉलवर या, व्हिडिओ कॉल ऑन करा. सो ह्या गोष्टी लगेच आयडेंटिफाय करता आले पाहिजे. व्हॉट्सॲपवरती गव्हर्नमेंटकडून कधीच कॉल येत नाही. अशा कॉल्सवरून कधीही गव्हर्नमेंट किंवा ऑथेंटिक अथॉरिटी सोर्सेस कधीही तुमच्याकडून पैसे मागणार नाहीत. सो कुठल्याही पैशाची मागणी झाली की लगेच रेड फ्लॅग डोक्यात आला पाहिजे, हे काहीतरी सस्पिशियस दिसतंय. कुठलीही क्रिटिकल इन्फॉर्मेशन जसं तुमचा आधार नंबर, पॅन नंबर, बँक अकाउंट, पिन, OTP ही कधीही कॉलवरून देऊ नका. असं कुठलाही व्यक्ती तुम्हाला एवढी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जर कॉलवर मागत आहे तर हे सस्पिशियस डेफिनेटली आहे. आणि मोर इम्पॉर्टंटली मला काय वाटतं की अशा गोष्टी आयडेंटिफाय करण्यासाठी आता सोल्युशन्स आलेले आहेत. सो क्विकहिलनी एक antifraud.ai नावाचं सोल्युशन काढलेलं आहे. कारण फ्रॉडस्टर्स आजकाल टेक्नॉलॉजी वापरतात आणि नवीन पद्धती निघतात. असं नाही आहे की एकच प्रकारे फ्रॉड करण्याचा, कधी लिंकवरून होतं, कधी ॲपमधून होतं, कधी असं डिजिटल फ्रॉड्स होतात. सो ह्या सगळ्या प्रकारापासून पुढे राहण्यासाठी इट इज बेटर दॅट वी यूज टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स. क्विकहिलचा antifraud.ai हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी फ्रॉड्युलंट पॅटर्न्स आयडेंटिफाय करतं आणि सामान्य माणसाला रिअल टाईममध्ये अलर्ट देतं. म्हणजे तुम्हाला लिटरली जर तुम्ही फोनवर बोलत जरी असाल तर तुम्हाला एक आवाज येतो जो फक्त तुम्हाला येतो, समोरच्या माणसाला, फ्रॉडस्टरला येत नाही. आणि द मिनिट ऑब्व्हियसली आपण आवाज आला की बघणार, त्याच्यावर लिहिलेलं असतं की काय हे सस्पिशियस वाटतंय, ह्या गोष्टी नका शेअर करू, XYZ गोष्ट नका करू, किंवा रेकमेंडेशन्स पण लिहिलेले असतात. सो हे बनवलंच गेलं ह्या पद्धतीने आहे की तुम्हाला रिअल टाईममध्ये अलर्ट करतं. कारण फ्रॉड ही गोष्ट आहे ना, आणि स्पेशली पैशांचे फ्रॉड 1 सेकंडाची गोष्ट असते. कारण तुम्ही ती OTP देऊन टाकला की मिनिट्समध्ये तुमच्या बँकेतून पैसे जातात आणि गमावलेले पैसे 99% ऑफ द टाईम खूप प्रयत्न होतात ऑफकोर्स ते परत आणण्याचे, पण येत नाही. सो त्यासाठी antifraud.ai हे फ्री ॲप आहे, अँड्रॉइड iOSवरती बसतं. ॲप स्टोअर, प्ले स्टोअरवर गेलात तर तुम्ही फ्रीली डाउनलोड करून यूज करू शकता आणि हे सोल्युशन वापरलं पाहिजे. पण मोर इम्पॉर्टंटली ह्या सगळ्या रेड फ्लॅग्समध्ये वी शुड बी मोर अलर्ट आणि राईट स्टेप्स घेतले पाहिजे. अनेक जण असतात जे सायबर पोलीस स्टेशनमध्ये जातात, तक्रारी देतात किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन, मात्र अनेकदा ती रक्कम फ्रीज होत नाही. जी काही रक्कम गेलेली आहे फ्रीज होत नाही, किंवा हे असे जे काही आपलं ॲप आहे अँटी फ्रॉड, त्या ॲपमधनं तुम्हाला तसं काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे? सो ॲपमध्ये हे सुद्धा सांगितलं जातं की सपोज तुमच्याबरोबर असं काही घडलं असेल, तुमचे पैसे गेले असतील, तर आज एक्झॅक्टली करायचं आहे काय, पोलीस स्टेशनला जायचं आहे, सायबर क्राईमला रिपोर्ट करायचं आहे काय, हे पण खूप ब्लरी आहे, खूप लोकांना माहीत नाही आहे. सो ॲपमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट गायडन्स मिळतं. कारण कुठल्याही फ्रॉड, पैशांच्या फ्रॉडच्या केसमध्ये एक गोल्डन आवर असतो. त्या गोल्डन आवरमध्ये तुम्ही जेवढ्या फास्ट ॲक्शन्स घेताल, जेवढ्या लवकर कंप्लेंट रजिस्टर करताल, तेवढ्या लवकर तुम्ही ते स्टॉप करू शकता. की ठीक आहे, जे पैसे गेलेत ते गेलेत, पण अजून पुढची रक्कम ना जावी. सो त्यासाठी पटपट ॲक्शन्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी कुठले स्टेप्स घ्यायचे हे ते ॲप तुम्हाला एक्झॅक्टली गाईड करतं. इतकंच नाही तर गव्हर्नमेंटची जी हेल्पलाईन आहे 1930, जी नॅशनल हेल्पलाईन आहे फ्रॉडसाठी, तिथे गेल्यावर एक्झॅक्टली कसं ते फॉर्म भरायचं हे सगळं तुम्हाला गायडन्स मिळतं ह्या ॲपमध्ये आमच्या. आणि कुठले डॉक्युमेंट्स लागतात, कसले स्क्रीनशॉट्स लागतील, हे सगळं तुम्हाला गाईड केलं येतं. सो दॅट त्या 1 तासात तुम्ही जेवढ्या पटपट स्टेप्स घेताल तेवढं चान्सेस तुमचे पैसे परत मिळण्याचे हायर असतात ऑफकोर्स, आणि पुढे अजून पैसे जाणार नाही ही गॅरंटी असते. 3 अशा कोणत्या टिप्स सांगा जे प्रत्येक नागरिकानं कुठलाही सायबर फ्रॉड होण्यापासून वाचतीलच? सो सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या माइंडला अलर्ट ठेवा. जी गोष्ट सस्पिशियस वाटतीये त्याला तुम्ही स्वतःला डबल गेस करू नका. सस्पिशियस वाटणारी गोष्ट 99% सस्पिशियस असतेच. जर कोणीही कुठलीही गोष्ट फोनवर मागत असेल, स्पेशली क्रिटिकल इन्फॉर्मेशन, ही कधीही फोनवर देऊ नका आणि व्हॉट्सॲप कॉल्सवर पण देऊ नका. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड फ्रॉड्स येत चालले आहेत, जे डीप फेक आपण ज्या नावाने ओळखतो, ज्याच्या खाली तुमच्या ओळखीच्या लोकांकडून तुम्हाला कॉल येतो, त्यांचाच आवाज किंवा व्हिडिओ कॉल असेल तर त्यांचा चेहरा, आणि फसण्याचे चान्सेस ऑब्व्हियसली हायर असतात. कितीही झालं तरी
त्या कॉलवर जे काय तुम्ही ऐकता किंवा हे करता हे व्हेरीफाय करा. घाई करू नका पैसे ट्रान्सफर करायची. एक व्हेरिफिकेशनचा कॉल, सपोज मुलाकडून किंवा कोणाकडून कॉल येतोय, परत त्यांच्या फोनवर फोन करून बघा खरंच तू कॉल केला होता का. एक तो सेकंड जे आपण व्हेरिफिकेशनसाठी घालवतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. सो व्हेरीफाय करा, डबल चेक करा बिफोर ट्रान्सफरिंग एनी मनी. आणि शेवटचं म्हणजे राईट सोल्युशन्स वापरा. कारण कितीही म्हटलं तरी टेक्नॉलॉजीला बीट करायला टेक्नॉलॉजीच लागते. एका पॉईंटनंतर कितीही अवेअरनेस असून आपण कम्प्लिटली प्रोटेक्टेड राहू नाही शकत. सो यूज फ्री सोल्युशन्स लाईक antifraud.ai आणि दॅट विल अलर्ट यू इन रिअल टाईम. आणि जे काय अलर्ट्स अँड रेकमेंडेशन्स येतात ते ऐकायचे आहेत. या सगळ्या डिजिटल अरेस्टपासूनच असू देत किंवा कुठल्याही सायबर फ्रॉडपासून जर वाचायचं असेल, याला बळी पडायचं नसेल, तर स्वतःची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती कुठल्याही कॉलवर न देता प्रत्येक वेळा व्हेरिफिकेशन करून 10दा विचार करून त्याला उत्तर देणं हे आत्ता गरजेचं झालंय. कॅमेरामॅन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे.